राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असून प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली आहे। विविध पक्षांचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असताना स्थानिक पातळीवर अपक्ष उमेदवार रावसाहेब उर्फ नाना खेवरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात दमदार प्रवेश केला आहे। गेली तब्बल 35 वर्षे सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारे खेवरे नाना यांची ओळख सामान्य जनतेचा आधारस्तंभ म्हणून आहे। त्यांच्या साध्या, प्रामाणिक आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांना गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। घराणेशाही पार्श्वभूमी असलेल्या दिग्गज उमेदवारांविरुद्ध ते निवडणूक लढवत असले तरी जनतेतून मिळणारा पाठिंबा पाहता त्यांच्या विजयाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। खेवरे नाना यांनी आपल्या प्रचाराची धुरा हाती घेतली असून राहुरी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत आहेत। वळण गावालाही भेट देत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी एक साधा शेतकरी त्यांना टरबूज खाण्याचं निमंत्रण देताच खेवरे नानांनी कोणताही आढेवेढे न घेता सर्वसामान्य लोकांमध्ये बसून टरबूजाचा आस्वाद घेतला। त्यांच्या या साधेपणामुळे उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले आणि आपला माणूस अशी भावना अधिक दृढ झाल्याचं दिसून आलं। एकंदर पाहता खेवरे नाना यांचा वाढता जनसंपर्क, साधेपणा आणि दीर्घकालीन सामाजिक कार्याचा अनुभव यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांची स्थिती मजबूत होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। मतदार राजाकडं अत्यंत साध्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे, कारण ही लढाई एकीकडं धनशक्ती आणि दुसरीकडं जनशक्ती अशी ही लढाई आहे आणि तालुक्याच्या अस्मितेची लढाई असल्यामुळं सर्वसामान्य जनता तालुक्याची पूर्ण माझ्या बरोबर आहे आणि लोकांनी ठरवलं आहे की आम्हाला राहुरी विधानसभेतलाच आमदार पाहिजे, राहुरी तालुक्यातलाच आमदार पाहिजे, म्हणून 100% लोक मला मतदान करतील आणि मला निवडून देतील। नाही, मी लोकांना ते पटवून दिलं की 2027ला जनगणना होणार आहे आणि जनगणना झाल्यानंतर ह्या जिल्ह्यात 1 लोकसभा आणि 2 विधानसभा वाढणार आहे। जर अशी परिस्थिती झाली आणि आज जर आमच्या लोकांनी बाहेरचा आमदार निवडून दिला तर 27ला जनगणना झाल्यानंतर त्याला 100% माहिती आहे की त्याला परत इथं लढायचं नाही आहे। त्याच्यामुळं तो आमच्या लोकांवर, आमच्या तालुक्यावर लक्ष देणार नाही। आमचा तालुका त्याच्यामुळं जागृत झाला आणि तो माझ्या पाठीमागं उभा राहिलेला आहे। आणि उमेदवाराबद्दल जर तुम्ही बघितलं तर तुम्ही 3 उमेदवार समोर उभे करा आणि शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, तरुणाचे प्रश्न कोण सोडू शकतो हे तुम्हाला आमच्या तिघातून, आमच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवेल की कोणाची बॉडी लँग्वेज ही आमदार होण्याची आहे आणि गोरगरिबाचे, तरुणाचे कामं करण्याची आहे। मला सांगितलं की आमचे प्राजक्त दादांनी अचानक माघार घेतली काही अडचणीच्या कारणाने। दादांनी माघार घेतल्यानंतर मला या निवडणुकीला सामोरं जावं लागलं। मी ह्या निवडणुकीला सामोरं माझ्या कुठल्याही स्वार्थासाठी नाही तर तालुक्याच्या अस्मितेसाठी गेलो आणि अस्मितेसाठी जात असताना मग मला सर्व तालुक्यातल्या तरुणांनी, कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मला कौल दिलेलं आहे की तूच ह्या तालुक्याचा आमदार होणार आहे। आताची परिस्थिती इधर राजा का बेटा राजा बनता है हर बार, लेकिन इस बार राजा का बेटा राजा नहीं बनेगा, किसान का बेटा राजा बनेगा।